मध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणातील दोषी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढलेला आहे। त्यांना छातीमध्ये दुखत असल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर एंजिओग्राफीचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याची माहिती आहे। तर त्यांना मायग्रेनचा त्रास तसंच घशामध्ये संसर्ग झाल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। काँग्रेस नेते सुनील केदार यांना जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी कोर्टाने 5 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। छातीत दुखू लागल्याने केदारांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले होते। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। मात्र केदार यांचा रुग्णालयातला मुक्काम आता वाढण्याची शक्यता आहे। तर सुनील केदार यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढल्याची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। केदार हे जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यातील दोषी आहेत। कोर्टाने त्यांना 5 वर्षांची शिक्षा देखील सुनावलेली आहे। तर त्यानंतर त्यांच्या छातीमध्ये दुखू लागलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। तर त्यांचा आता हॉस्पिटलमधला मुक्काम वाढलेला आहे।